Hello everyone, I am Professor G.B. Shendge, Assistant Professor, College of Agriculture, Baramati. In last lecture, we have seen the cultivation practices of onion crop. Now see the lecture that is cultivation practices of ginger. Today is our lecture on ginger, cultivation practices of ginger. This is the commercial crop of crop science paper second part first. First see the botanical description of ginger crop. जिंजर यालाच मराठीत आले असं म्हटलं जातं. हे एक स्पाइस क्रॉप आहे, मसाल्याचं पीक आहे आणि इट इज अ कमर्शियल क्रॉप. ओनियन ऑल्सो कमर्शियल क्रॉप मीन्स दोज क्रॉप्स विच गिव्स more income or cash to the farmer, that is called as commercial crops. It is also called as cash crop. जी पिकं शेतकऱ्यांना जास्त फायदेशीर असतात, जास्त नफा मिळवून देतात, ज्या पिकापासून जास्त नफा मिळतो या पिकांना काय म्हटलं जातं? कमर्शियल क्रॉप असं म्हटलं जातं, कॅश क्रॉप असं म्हटलं जातं. त्यालाच मराठीत नगदी पीक असं म्हटलं जातं. जिंजर इट इज ऑल्सो कॅश क्रॉप. लोकल नेम ऑफ जिंजर याला अद्रक असं म्हटलं जातं किंवा आले असं म्हटलं जातं. आपण दररोजच्या आहारात मोस्टली आले वापरतो. कशासाठी? चहासाठी. ओके. बॉटॅनिकल नेम ऑफ जिंजर इज जिंजिबर ऑफिसिनेल. फॅमिली ऑफ जिंजर इज जिंजिविरियासी. त्याच्या नावावरून लक्षात ठेवायचे जी फॅमिली काय आहे? जिंजिविरियासी आहे. आणि ओरिजिन ऑफ जिंजर इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम साऊथ ईस्ट एशिया. It is originated from Southeast Asia. Botanical name of ginger is Gingiber officinale and family of ginger is Gingiveraceae. Okay, this is the botanical description of this crop. Then see the economic uses or economic importance of ginger. कशासाठी वापरतो जिंजर? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जिंजरचे उपयोग मोस्टली कशासाठी वापरतात? इट इज अ स्पाइस क्रॉप, मसाल्याचं पीक म्हणून हे ओळखलं जातं. इट इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप इन इंडिया फॉर इट्स ॲरोमॅटिक रायझोम्स. हे एक महत्त्वाचं नगदी पीक आहे आपल्या इंडियामधील, भारतामधील. आणि इट इज यूज्ड फॉर दी ॲरोमॅटिक रायझोम्स. ॲरोमॅटिक मीन्स ॲरोम म्हणजे स्मेल असं म्हटलं जातं. ॲरोमॅटिक रायझोम्स आणि जे इमेजमध्ये दाखवलेले आहेत सी दिस इज कॉल्ड एज रायझोम्स. हे काय आहेत? याला म्हटलं जातं रायझोम्स. ओके, ॲरोमॅटिक रायझोम्स. याचे रायझोम्स हे स्मेली रायझोम असतात, त्यासाठी हे स्पाइस क्रॉप मोस्टली वापरलं जातं. देन इट इज यूज ॲज अ स्पाइस अँड फ्लेवरिंग एजंट. मसाला म्हणून वापरलं जातं, मसाल्याचं पीक म्हणून वापरलं जातं. आणि फ्लेवरिंग एजंट कोणत्याही पदार्थामध्ये हे मिक्स केल्यानंतर इट गिव्ज स्मेल ॲरोमा टू दॅट डिश. ओके, दिस इज द फ्लेवरिंग एजंट म्हणून हे क्रॉप वापरलं जातं. देन मेडिसिनल यूज अगेन्स्ट कोल्ड. जेव्हा सर्दी होते तेव्हा आल्याचा काढा किंवा आल्याचा चहा करून दिला जातो. इट इज अ मेडिसिनल प्रॉपर्टी ऑफ दिस क्रॉप. देन इट इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सुंठ. मराठीमध्ये सुंठच म्हणतं. सुंठ तयार करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं असतं त्याच्यामध्ये एक्सेस मॉइश्चर रिमूव्ह केलं जातं बाय डिफरंट मेथड्स. ओके, आणि मॉइश्चर त्याच्यामधून निघून गेल्यानंतर जे वाळलेलं जो रायझोम राहतो त्याला काय म्हटलं जातं? सुंठ असं म्हटलं जातं. हे आपण कधीही वर्षामध्ये कधीही वापरू शकतो. ओके, दिस इज द सुंठ. देन इट इज यूज फॉर दी प्रिपरेशन ऑफ व्हेरियस मेडिसिन्स तयार करण्यासाठी आलं वापरलं जातं. जे कफ सिरप असतात ते तयार करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. इट इज यूज ऑफ प्रिपरेशन ऑफ व्हेरियस मेडिसिन्स तयार करण्यासाठी आलं वापरलं जातं. देन इट इज एक्सपोर्ट टू दी अदर कंट्रीज विच गिव्ज व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज. हे कॅश क्रॉप आहे. इट इज एक्सपोर्टेड टू दी अदर कंट्रीमध्ये एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून जास्त फॉरेन एक्सचेंज मनी मिळतात. ओके, दिस इज द इकॉनॉमिक युजेस और इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ginger crop. Then ecology means study of climatic and soil condition. In that first see the climatic condition for this crop. Climate, ginger is the tropical crop. Tropical crop means it requires warm and humid climate. Okay, and it thrives well in warm and humid climate.
जिंजर हे एक ट्रॉपिकल क्रॉप आहे, त्याला वाम, दमट आणि उष्ण असं हवामान लागतं. देन कूल अँड ड्राय क्लायमेट इज बेस्ट फॉर रायझोम्स डेव्हलपमेंट. आणि जेव्हा रायझोम डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्या स्टेजला कूल आणि ड्राय क्लायमेट लागतं, थंड आणि कोरडं असं हवामान लागतं. देन इट इज अ शेड लिव्हिंग प्लांट अँड रिक्वायर्ड ॲम्पल मॉइश्चर फॉर नॉर्मल ग्रोथ. दिस क्रॉप इज अ शेड लिव्हिंग प्लांट. शेड लिव्हिंग प्लांट मीन्स सावलीमध्ये चांगलं येणारं हे एक पीक आहे. इट इज अ शेड लिव्हिंग प्लांट अँड ग्रोज वेल अंडर पार्शियल शेड. सावलीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते आणि इल्डही चांगलं येतं. आणि इट रिक्वायर्ड ॲम्पल मॉइश्चर फॉर नॉर्मल ग्रोथ. ॲम्पल मॉइश्चर मीन्स भरपूर ओलावा लागतो जमिनीमध्ये. फॉर दी डेव्हलपमेंट ऑफ दी रायझोम्स इट रिक्वायर्ड ॲम्पल मॉइश्चर. भरपूर ओलावा जमिनीमध्ये लागतो फॉर इट्स नॉर्मल ग्रोथ. देन कूल क्लायमेट इज नेडेड ड्युरिंग रायझोम डेव्हलपमेंट. जेव्हा रायझोम डेव्हलप व्हायला सुरुवात होते तेव्हा थंड असं हवामान लागतं. इट ग्रोज ॲज अ रेनफेड क्रॉप इन हेवी रेनफॉल एरियाज अँड ॲज अ इरिगेटेड क्रॉप इन मॉडरेट रेनफॉल एरिया. इट इज मोस्टली कल्टिवेटेड ॲज अ रेनफेड अँड इरिगेटेड क्रॉप. दोन्ही कंडिशनमध्ये हे पीक घेतलं जातं. ओके, देन सी द सॉईल रिक्वायरमेंट. दिस क्रॉप रिक्वायर्ड डीप well drained friable loamy soil and it contains high humus. It is ideal for ginger cultivation. Deep आणि well drained पाण्याचा निचरा होणारी फ्रायबल अँड लोमी सॉईल. फ्रायबल सुपीक अशी जमीन. लोमी मीन्स इक्वल अमाऊंट ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल, दॅट इज कॉल्ड ॲज लोमी सॉईल असं म्हटलं जातं. ओके, जमिनीत पाण्याचा निचरा चांगली होणारी खोल आणि सुपीक अशी जमीन ह्या पिकासाठी आयडियल आहे फॉर द कल्टिवेशन ऑफ जिंजर. देन इट इज नॉट डिझायरेबल टू ग्रो जिंजर इन द सेम फील्ड इयर आफ्टर इयर. वर्षानुवर्ष एकाच जमिनीमध्ये जिंजर लावू नये. त्याच्यामुळं पेस्ट अँड डिसीजचा अटॅक काय होतं, वाढतो. उत्पन्नही काय होतं, कमी येतं. त्याच्यामुळं वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या वर्षी काय केलं पाहिजे, जिंजर लावलं पाहिजे. एकाच फील्डवरती वर्षानुवर्ष जिंजर लावू नये. ओके, देन हेवी अँड वॉटर लॉग्ड सॉइल्स आर नॉट सुटेबल फॉर ग्रोविंग द जिंजर क्रॉप. हेवी अँड वॉटर लॉग्ड सॉईल, ज्या जमिनीमध्ये भारी जमिनी म्हणतो आणि ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतं अशा जमिनीमध्ये, अशा सॉईलमध्ये हे पीक लावलं जात नाही किंवा व्यवस्थितरित्या उगवून येत नाही. ओके, दिस इज द क्लायमेटिक अँड सॉईल रिक्वायरमेंट फॉर दिस क्रॉप. ओके, देन सी द व्हरायटीज ऑफ जिंजर. देर आर सम व्हरायटीज. मोस्ट इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ जिंजर इज फर्स्ट इज कोचीन, कालिकत, माहीम, चियाना अँड रिओ डी जेनेरो. This is the important varieties of ginger mostly recommended for Maharashtra state. Okay, Cochin, Calicut, Mahim, China and Rio de Janeiro. This is the important varieties of ginger. Then see the preparatory tillage or land preparation for planting of ginger. Okay, then first see the preparation of land. That first point, that is plow the field twice, then harrow to pulverize the soil. सुरुवातीला काय करायचं, लँड काय करायची, प्लॉविंग करायचं, नांगरणी करायची. 20 सेंटीमीटर डीप, 20 सेंटीमीटर खोल अशी नांगरट करायची विथ द हेल्प ऑफ आयर्न प्लावर ट्रॅक्टर. ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा लोखंडी नांगराच्या सहाय्याने 20 सेंटीमीटर डीप अशी खोल नांगरट करून घ्यायची. कारण रायझोम हे अंडरग्राऊंड जमिनीमध्ये वाढणारं इकॉनॉमिक पार्ट हा जमिनीमध्ये वाढणार आहे. त्याच्यामुळं त्याला लँड प्रिपरेशन हे व्यवस्थित लागतं. त्याच्यामुळे डीप प्लाविंग करायला पाहिजे, जेणेकरून जमीन काय होईल, भुसभुशीत होईल आणि रायझोमची ग्रोथ व्यवस्थित होईल. त्यासाठी ह्याला एक डीप प्लाविंग केलं जातं 20 सेंटीमीटर डीप बाय आयर्न प्लाव अँड ट्रॅक्टरच्या सहाय्याने. देन क्लॉड्स आर क्रश विथ क्लॉड क्रशर. क्लॉड क्रशरच्या सहाय्याने किंवा फळीच्या सहाय्याने जे ढेकळं असतील ते काय करायचे, फोडून घ्यायचे. देन इनकॉर्पोरेट फुल्ली डिकम्पोज्ड FIM ॲट 25 to 30 tons per hectare. त्याच्यानंतर वेल डिकम्पोज्ड चांगलं कुजलेलं शेणखत 25 ते 30 टन्स प्रति हेक्टरी काय करायचं, जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्सिंग केल्यानंतर इट इज मिक्स्ड इन टू सॉईल.
बाय गिविंग 2 हॅरोईंग्स, मिक्सिंग केल्यानंतर 2 हॅरोईंग करायचे जेणेकरून ते शेणखत काय होईल त्या मातीमध्ये मिक्स होईल. आणि आफ्टर दॅट लेवल द लँड विथ द हेल्प ऑफ लेवलर, लेवलरच्या सहाय्याने लँड काय करायची लेवलिंग करून घ्यायची, लेवल करून घ्यायची. देन ऑन हिली स्लोप, जिथं जमीन चढ उताराची असते, सपाट नसते, अशा जमिनीमध्ये द बेड्स आर फॉर्म्ड अलॉंग द कंटूर, कंटूरच्या अक्रॉस बेड्स काय करायचे तयार करायचे जेणेकरून जमिनीमध्ये मॉइश्चर काय होईल कॉन्झर्व होईल. दिस इज द लँड प्रिपरेशन फॉर ग्रोविंग जिंजर क्रॉप. देन सी द सीड अँड सोईंग. Seed and sowing, in that first point, that is time of planting. Okay, planting time, it is planted or it is grown in the month of 15 May to 15 June. 15 मे ते 15 जूनच्या कालावधीमध्ये हे पीक कधीही लावलं जातं. देन सीड रेट 1000 ते 1200 kg रायझोम्स पर हेक्टर. जिंजरचे सीड्स हे लावले जात नाही, जिंजरला सीड्स नसतात, याचे काय लावले जाते रायझोम्स. प्रोपोगेशन, जिंजरचं प्रोपोगेशन कशा थ्रू होतं रायझोम्स. टर्मरिक आणि जिंजर यांचं प्रोपोगेशन रायझोम थ्रू होतं. ओनियनचं प्रोपोगेशन कशाने होतं बल्ब्स लावले जातात किंवा सीड्स लावले जातात, पण जिंजरचे मोस्टली रायझोम्स लावले जातात. किती आहे रायझोमचा रेट 1000 ते 1200 किलो प्रति हेक्टर. एका हेक्टरला 1000 ते 1200 किलो रायझोम्स काय करतात लागतात. देन स्पेसिंग 30 into 30 centimeter. स्पेसिंग बिटवीन 2 plants and 2 rows is 30 into 30 centimeter एवढं मेंटेन केलं जातं. देन रायझोम्स आर प्लांटेड ॲट अ डेप्थ 4 to 5 centimeter in furrows and covered with soil. आणि रायझोम्स 4 ते 5 सेंटीमीटर डीप जमिनीमध्ये लावायचे आणि त्याच्यावरती काय केले जाते माती कव्हर केली जाते जेणेकरून त्याचं स्प्राउटिंग जर्मिनेशन व्यवस्थित होईल. त्यामुळे त्याच्यावरती माती काय केली जाते झाकले जाते ते रायझोम्स. देन सीड ट्रीटमेंट्स. इन सीड ट्रीटमेंट्स सेट्स आर डीप्ड, रायझोम्स आर डीप्ड इन अ सोल्युशन ऑफ क्विनॉल्फॉस ॲट द रेट 20 ml in 10 liter ऑफ वॉटर. क्विनॉल्फॉसची सीड ट्रीटमेंट केली जाते. ॲप्लिकेशन रेट ऑफ क्विनॉल्फॉस इज 20 ml in 10 liter. 10 लिटरमध्ये 2 ml क्विनॉल्फॉस काय करायचं मिक्स करायचं, डिझॉल्व करायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचे ते सेट्स रायझोम आहे ते डीप करायचे. दिस ट्रीटमेंट इज कंडक्टेड फॉर कंट्रोलिंग द अटॅक ऑफ रायझोम फ्लाय. रायझोम फ्लाय हे एक पेस्ट आहे, कंद माशी असं म्हटलं जातं. याचा अटॅक कमी होण्यासाठी ही ट्रीटमेंट दिली जाते, क्विनॉल्फॉसची ट्रीटमेंट दिली जाते टू कंट्रोल द अटॅक ऑफ रायझोम फ्लाय. देन सेकंड ट्रीटमेंट दॅट इज सीड्स रायझोम्स are also treated with diethane M45 at the rate 30 gram per 10 liter of water. Diethane M45 ची ट्रीटमेंट दिली जाते दुसरी फॉर कंट्रोलिंग द व्हेरियस डिसीजेस. कंट्रोल होण्यासाठी M45 ची ट्रीटमेंट केली जाते. ॲप्लिकेशन रेट ऑफ डायथेन M45 इज 30 ग्रॅम इन 10 लिटर ऑफ वॉटर. 30 ग्रॅम 10 लिटर वॉटर पाण्यामध्ये डिझॉल्व करायचे आणि त्याच्यामध्ये रायझोम असतील ते काय करायचे डीप करायचे फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन ऑफ डिसीजेस. डिसीज कंट्रोल होण्यासाठी ही ट्रीटमेंट दिली जाते. ओके, क्विनॉल्फॉस अँड डायथेन M45. क्विनॉल्फॉस फॉर कंट्रोलिंग द रायझोम फ्लाय पेस्ट अँड डायथेन M45 इट इज फॉर कंट्रोलिंग द various diseases. Okay, this is the seed and sowing of ginger crop. Then methods of planting. Plantingच्या methods पद्धती. Ginger is propagated from small rhizomes. Small rhizomes through propagation होतं जिंजरचं, त्यालाच काय म्हटलं जातं बीट्स असं म्हटलं जातं. ओके, रायझोम्सला स्मॉल रायझोम्सला बीट्स असं म्हटलं जातं. जिंजर इज प्लांटेड बाय युझिंग 2 methods. One is flat bed method and second one is broad bed method. Flat bed method, this method is mostly adopted in light soil and broad bed method is mostly adopted in heavy soil. First see the flat bed method. Description of flat bed method. यालाच मराठीत काय म्हटलं जातं सपाट वाफे असं म्हटलं जातं. फ्लॅट बेड, दिस मेथड इज फॉलोड इन लाईट सॉईल. हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल अशा जमिनीमध्ये ही मेथड वापरली जाते. ओके, द फ्लॅट बेड्स ऑफ 4 into 4 मीटर साईज आर प्रिपेअर्ड. 4 by 4 मीटरचे फ्लॅट बेड काय करायचे तयार करायचे.
The sets are planted 10 centimeter deep and 20 to 30 centimeter apart from each other. जे रायझोम असतील, सेट्स असतील ते 10 सेंटीमीटर डीप जमिनीमध्ये काय करायचे, लावायचे आणि त्याच्यावरती माती झाकायची आणि 2 रायझोमच्या सेट्समधील अंतर किती ठेवायचं, 20 ते 30 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून रायझोम्स काय करायचे, लावायचे. ओनली वन सेट इज प्लांटेड ॲट ईच हिल अँड कवर्ड बाय सॉईल. एका ठिकाणी एकच रायझोम सेट्स लावायचा आणि सॉईलने काय करायचे, कव्हर करून घ्यायचे. अँड आफ्टर दॅट लाईट इरिगेशन इज गिवन. आणि लावल्यानंतर इमिजिएटली लगेच काय करायचं, लाईट इरिगेशन द्यायचं. ओके, दिस इज द फ्लॅट बेड मेथड. अँड सेकंड आहे ब्रॉड रिज मेथड. Description of broad ridge method. This method is followed in medium to heavy soil. मध्यम ते भारी जमिनीमध्ये ही मेथड ॲडॉप्ट केली जाते, यूज केला जातो. इन दिस मेथड रेज बेड्स 20 to 30 सेंटीमीटर हाय अँड 75 to 100 सेंटीमीटर ब्रॉड ॲट टॉप्स आर प्रिपेअर्ड. ह्या मेथडमध्ये रेड्स बेड तयार केले जातात, गादी वाफे तयार केले जातात. 20 ते 30 सेंटीमीटर हाईटचे, जमिनीपासून 20 ते 30 सेंटीमीटर हाईटचे रेड्स बेड तयार केले जातात आणि 2 रेड्स बेडमध्ये 75 ते 100 सेंटीमीटर ब्रॉड एवढे रेज बेड तयार केले जातात. द लेंथ ऑफ बेड्स व्हॅरीज फ्रॉम 60 to 10 मीटर डिपेंडिंग अपॉन द स्लोप ऑफ द लँड. आणि त्या बेडची लेंथ किती असते, 6 ते 10 मीटर. इट इज डिपेंडिंग अपॉन द स्लोप ऑफ द लँड. Sets are planted 30 centimeter apart from each other and 10 centimeter deep, and only one sets is planted at each spot, and after that the rhizomes are covered by soil, and after that light irrigation is given immediately after the planting. This method gives about 50% more yield दॅन फ्लॅटबेड मेथड. ही मेथडमध्ये 50% जास्त उत्पन्न मिळतं ॲज कम्पेअर टू फ्लॅटबेड मेथड. ब्रॉडबेड मेथड गिव्स 50% मोर yield दॅन द फ्लॅटबेड मेथड. ओके, सो द ब्रॉडबेड मेथड इज यूजफुल फॉर द कल्टिवेशन ऑफ जिंजर क्रॉप. देन नेक्स्ट पॉईंट, सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लांटिंग. प्लांटिंग करण्यासाठी ते रायझोम्स, त्याला सेट्स असं म्हटलं जातं, ते कसे असले पाहिजेत त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया आहे. द रायझोम, द जिंजर क्रॉप इज प्रोपोगेटेड थ्रू रायझोम्स. रायझोम थ्रू जिंजर हे प्रोपोगेशन केलं जातं. ओनली वेल मॅच्युअर्ड हेल्दी रायझोम्स आर यूज्ड फॉर प्लांटिंग. हेल्दी, फ्री फ्रॉम ऑफ पेस्ट अँड डिसीजेस अँड वेल मॅच्युअर्ड, चांगले मॅच्युअर झालेलेच रायझोम्स प्लांटिंगसाठी वापरले जातात. ईच सेट शुड हॅव 2 to 3 स्प्राउटेड birds and each sets have 2 to 3 sprouted birds असले पाहिजेत. It should be clean and free of roots. ते रायझोम्स क्लीन असले पाहिजेत and it is free from of the roots, and it should be disease and pest free. ते रायझोम्स हेल्दी पाहिजेत, त्याच्यावरती कोणताही पेस्टचा किंवा डिसीजचा अटॅक झालेला नसावा. It is a free from of pest and diseases. Okay, this is the cultivation practices of ginger crop. Okay, then remaining cultivation practices of ginger crop we will see in next lecture. Okay, thank you.